नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल ही नक्की शरीरात कशी असते? तर आपल्या शरीरामध्ये ब्रेनकडनं GnRH हे हॉर्मोन सिक्रीट होतं आणि ते पिट्युटरी ग्लँडकडे ब्लड स्ट्रीम थ्रू जात असतं. एकदा का ते पिट्युटरी ग्लँडकडे गेलं की पिट्युटरी ग्लँडकडनं LH आणि FSH म्हणजेच फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन ही सिक्रेट होत असतात आणि ब्लड स्ट्रीम थ्रू ही हॉर्मोन्स जी आहेत ती ओव्हरीपर्यंत जात असतात. ती ओव्हरीमधली 6 ते 12 अशी फॉलिकल्स आहेत ती मॅच्युअर व्हायला चालू होतात, ॲक्टिव्ह होऊन जात असतात आणि त्यामुळेच युट्रसमधलं जे लायनिंग असतं ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो ते फॉर्म व्हायला लागलेलं असतं. ही जी प्रक्रिया घडते तेव्हा कॉर्पस ल्युटियमकडनं प्रोजेस्ट्रॉन सिक्रिशन्स परत व्हायला लागतात आणि ब्रेनला सिग्नल मिळतो की GnRHचं जे काही सिक्रिशन आहे ते प्रमाणात कमी झालं पाहिजे आणि नॉर्मलाइज झालं पाहिजे, बॅलन्स झालं पाहिजे आणि त्यानंतरच स्त्रियांना पाळी यायला लागलेली असते.